नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर, शिळा मंदिर, देहू, पुणे, महाराष्ट्र या शिळा मंदिराविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. शिळा मंदिराची वैशिष्ट्ये. ऐतिहासिक महत्त्व. तुकोबाने आपल्या अभंगाची गाथा इंद्रायणी डोहात बुडवल्यानंतर याच शिळेवर 13 दिवस तप केले व गाथा सुरक्षित बाहेर आली. नवीन वास्तू. या शिळा मंदिराचे पुनर्रचना करून 14 जून 2022 रोजी लोकार्पण करण्यात आले. मूर्ती प्रतिष्ठापना. शिळेच्या शेजारीच संत तुकाराम महाराजांची सुंदर मूर्ती बसवली आहे. वारीची सुरुवात. पंढरपूरच्या वारीला निघण्यापूर्वी वारकरी प्रथम या शिळा मंदिरात येऊन नमन करतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी जे अभंग लिहिले आणि जे इंद्रायणी नदीत बुडून वर आले, त्यातील काही अभंग भाविकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत. संत तुकाराम महाराज यांनी केवळ अभंग रचले नाहीत, तर ते ज्ञान समाजाला देऊन अजरामर झाले. आम्हा घरी धन, शब्दांचेच धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू, असे थोर संत तुकाराम महाराज होते. संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या रचलेल्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवण्यास सांगितल्या. त्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराज इंद्रायणी नदीच्या तीरावर एका शिळेवर 13 दिवस उपोषणाला बसले होते. या शिळे शेजारी एक श्रीकृष्णाचे मंदिर आहे, ज्याला आनंद डोह असे म्हणतात. याच ठिकाणी श्री विठ्ठल श्रीकृष्णाच्या रूपात प्रकटले आणि त्यांनी संत तुकाराम महाराज यांना आलिंगन दिले. त्याच दिवशी संत तुकाराम हे जगद्गुरू असल्याचे सगळ्या जगाला माहीत झाले. त्या शिळेचे मंदिर बनवण्यात आले असून ते शिळा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात संत तुकाराम महाराज यांच्या पहिल्या पत्नी रुक्मिणी माता यांच्या स्मरणार्थ संत तुकाराम महाराज यांनी तुळशी वृंदावन स्वहस्ते बनवलेले आहे. संत तुकोबांच्या जीवनामध्ये गाथा बुडवणे हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. तुकोबा आपल्या अभंगवाणीतून वेदांत सांगतात. वेदांत मराठीतून सांगू नये व तो ब्राह्मणेतराने सांगू नये, अशा समजामुळे तत्कालीन धर्मसंस्थेने तुकोबांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्याची शिक्षा दिली होती. त्याप्रमाणे तुकोबाने आपल्या वह्या दगड बांधून इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या व स्वतः तेथे नदीकाठी एका शिळेवर बसून राहिले. 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून तुकोबा या शिळेवर बसून राहिले. शेवटी 13 दिवसांनी तुकोबांना त्यांच्या अभंगाच्या वह्या पुन्हा मिळाल्या. बुडवलेल्या वह्या पुन्हा वर आल्या व लोकांना तुकोबांच्या अभंगाचे महत्त्व लक्षात आले. 13 दिवस तुकोबा इंद्रायणीच्या डोहाकाठी ज्या शिळेवर बसून राहिले, त्या शिळेचे मंदिर म्हणजेच शिळा मंदिर हे मंदिर इंद्रायणी नदीवरील डोहापाशी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर गाथा मंदिराच्या मागील बाजूस आहे. या छोटेखानी मंदिराची रचना गाभारा व त्यावर कळस अशी आहे. मंदिरामध्ये मध्यभागी तुकोबा बसले होते ती शिळा आहे. झीज होऊ नये म्हणून कडेने स्टीलची जाळी बसवण्यात आली आहे. हे मंदिर दूर गावाबाहेर असून पूर्वी हा भाग निर्जन असल्याने
या ठिकाणी जाणे गैरसोयीचे होते. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी या शिळेचा काही भाग कापून तो मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तुकोबाच्या वृंदावनापाशी बसवण्यात आला. हेच मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिरातील शिळा मंदिर आहे. या नवीन शिळा मंदिराची पुनर्रचना करून 14 जून 2022 रोजी लोकार्पण करण्यात आले. याचे पूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे झाले आणि त्यानंतरच हे शिला मंदिर सर्वांना पाहण्यासाठी मुक्त केले. माझा हा व्हिडिओ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिर शिळा मंदिर आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.